नमस्कार. मी न्यूरोसर्जन आणि स्पाइन सर्जन डॉक्टर अमित वाघ, स्पर्श हॉस्पिटल, स्टार हॉस्पिटल येथे कन्सल्टंट म्हणून आहे. आज आपण मानेच्या स्लिप डिस्कचा आजार याच्याबद्दल माहिती घेऊया. मानेच्या स्लिप डिस्कच्या आजाराची लक्षणं काय आहेत, आजार कशामुळे होतो, निदान कसं केलं जातं आणि त्याची ट्रीटमेंट काय. मानेच्या स्लिप डिस्कचा आजार हा मुख्य करून यंग जनरेशनमध्ये खूप वेळा होतो, ज्यामध्ये पेशंटचं वय 20 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असतं. म्हातारपणी सुद्धा हा आजार कॉमन आहे, ज्याच्यामध्ये वय 50 ते 65 वय हे खूप कॉमन आहे. पेशंटला मानेचा त्रास, मानदुखी, त्याच्याबरोबर खांदेदुखी, हाताची ताकद कमी होणं, हाताला मुंग्या येणं, हाताची बोटं बधीर होणं हा टिपिकल त्रास असतो. ह्याच्यामध्ये पेशंटच्या मानदुखीसोबतच मानेतून दुखणं पेशंटच्या हातामध्ये जातं, त्याच्यामध्ये एखाद्या करंटसारखं दुखणं जातं किंवा हात कंटिन्युअसली मानेपासून हाताच्या बोटांपर्यंत दुखत राहतो किंवा खांद्यापर्यंत दुखत राहतो. हा आजार कॉमन आहे आजकाल IT पॉप्युलेशनमध्ये, ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली आपल्या मानेची एकच पोश्चर असते, कॉम्प्युटरकडे कंटिन्युअसली बघावं लागतं, किंवा ज्यांच्यामध्ये आपल्याला ज्यांचं स्वरूपाचं काम असं आहे की ज्याच्यामध्ये मानेची पोश्चर एकच असते, किंवा एखाद्या वेळेला कामगारांमध्ये पण हा आजार कॉमन आहे, ज्याच्यामध्ये त्यांना डोक्यावरती वजन उचलावं लागतं, त्यांच्यामध्ये हा आजार कॉमन आहे. या आजाराची ही लक्षणं सांगून झाली. कित्येक वेळेला ह्याच्या आजाराचे पुढचा टप्पा पण गाठला जातो, ज्याच्यामध्ये हाताची ताकद कमी होते. त्याच्यामध्ये कित्येक वेळा एका हाताची ताकद कमी होते किंवा दोन्ही हाताची ताकद कमी व्हायला लागते, आणि हळूहळू पेशंटला मानेपासून खाली पॅरालिसिस व्हायला लागतो. पॅरालिसिस म्हणजे पायाला मुंग्या येतात, पेशंटला जमीन समजत नाही, जमिनीवरती चालताना एखाद्या गादीवर चालल्यासारखं वाटतं, पायातून चप्पल निसटते, हातातून गोष्टी निसटायला लागतात, चिमटा निसटतो हातातून किंवा भांडी पडायला लागतात, पेन लिहिताना किंवा ताकद, हात दुखायला लागतो, ताकद राहत नाही. हे त्याचे सिम्पटम्स आहेत, ही त्याची लक्षणं आहेत. आता या आजाराची कारणं, हा आजार जो आहे टिपिकल एका यंग पॉप्युलेशनमध्ये आणि वय 45 ते 65 किंवा वय 20 ते 35 यामध्ये कॉमन आहे. हा आजार कित्येक वेळा तुमच्या प्रोफेशनमुळे किंवा तुमच्या वर्किंग पॅटर्नमुळे होतो, सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे होतो. व्यायामाची कमतरता, व्यायाम न करणं किंवा सडनली जर्क देऊन किंवा झटके वजन उचलणं, ह्याच्यामुळे पण हा आजार होतो. हा आजार हळूहळू वाढत जातो. या आजारामध्ये कित्येक वेळेला असं होतं की ॲक्सिडेंट झाला आहे किंवा सडन एखादा मायनर ट्रॉमा, ज्याच्यामुळे आपण एखादं वजन उचललं, 10 किलोचं वजन उचललं किंवा 15 किलो सिलेंडर उचललं आहे, अशामुळे पण हा आजार बळावतो. हा आजार जेव्हा बळावतो तेव्हा त्याचं निदान कसं केलं जातं. जेव्हा तुम्ही एखाद्या न्यूरोसर्जन किंवा न्यूरोसर्जनकडे जाता, या आजाराबद्दल टिपिकली न्यूरोसर्जनला कन्सल्ट करणं बरं राहतं. न्यूरोसर्जनकडे जातात तेव्हा ते तुम्हाला चेकअप करून तुमचे सिम्पटम्स बघून ठरवतात की तुमचं काय चेकअप केलं पाहिजे. याच्यामध्ये मुख्यतः आम्ही मानेचे एक्सरे, मानेचा MRI किंवा नर्व कंडक्शन स्टडी EMG NCV या टेस्ट करतो. या टेस्टचा जो टेस्टचा निर्णय येतो त्यानुसार ठरवलं जातं की पेशंटची किती गादी सरकलेली आहे. आता उदाहरणार्थ आपल्याकडे हे पेशंट होते ज्याच्यामध्ये हे जिम करताना किंवा एकदम जड वजन उचललं, ज्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला मुंग्या येत होत्या. मागच्या 6 महिन्यापासून वर्षभरापर्यंत, 6 महिने ते वर्षभरापासून मुंग्या येत होत्या. हळूहळू त्यांची ताकद सुद्धा हाताची कमी होत गेली. मुंग्या तर तशाच होत्या, गोळ्या औषधाने दुखणं थांबलं, पण मुंग्या आणि विकनेस वाढत गेला. तो एवढा वाढला की डावा हात अक्षरशः उजव्या हातापेक्षा छोटा होत गेला, वाढत गेला. आणि जेव्हा ते आमच्याकडे आले तेव्हा डावा हात अक्षरशः वाढलेला होता पेशंटचा. हातामध्ये ताकद नव्हती, हातातून गोष्टी निघायच्या. आता हा त्यांचा MRI जर आपण क्लोजअप मध्ये बघूया. हा आपल्या पेशंटचा MRI आहे, ज्याच्यामध्ये पेशंटची गादी सरकलेली होती. या MRI मध्ये आपल्याला दिसतंय की ही शीर आहे. ओके, ही या गाद्या आहेत. पेशंटची ही 5-6 नंबरची गादी सरकलेली होती आणि शिरेवर दबाव देत होती. इथल्या चित्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. इकडे पण आपल्याला दिसतंय पेशंटची 5-6 नंबरची जी गादी आहे ती सरकून डाव्या बाजूच्या शिरेला पूर्णपणे दबाव देत होती. या पेशंटला त्रास असा होता की पेशंटच्या डावा हात बधीर पडला होता, डावा हात उजव्या हातापेक्षा बारीक होत होता, कमजोर झाला होता, विकनेस आला होता डाव्या हाताला. आणि हे सगळं झालं होतं त्यांना जिम करताना. जर्क देऊन त्यांनी वजन उचललेलं होतं. बायसेप्स ट्रायसेप्स मारताना त्यांना प्रॉब्लेम झाला होता आणि त्यानंतर पेशंट आपल्याकडे होता. या पेशंटचं आपण खूप त्रास असल्यामुळे ऑपरेशन केलं. या ऑपरेशनच्या नंतर आता त्यांना टोटल रिलीफ आहे. आपण त्याची डिस्क रिप्लेसमेंट सर्जरी केली. काल जी
पॅन्टेरो मायक्रोस्कोप याखाली स्पर्श हॉस्पिटल सोमाटणे फाटा येथे. ऑपरेशनच्या नंतर पेशंटची ताकद पूर्णतः परत आलेली आहे डाव्या हातातली आणि पेशंटच्या मुंग्या पूर्णपणे गेल्या आहेत. आणि ऑपरेशनच्या नंतर पेशंट दुसऱ्या दिवशी पासून चालणं फिरणं सगळं चालू आहे पेशंटचं. आणि आता आपण त्यांना सुट्टी करत आहोत. हा मणका असतो, ही गादी आहे, हा एक मणका. या दोन मणक्यांच्या मध्ये गादी असते आणि ही जी शीर आहे जी मणक्यांच्या मागून जात असते त्याच्यावरती गादी किंवा मणका नॉर्मली दबाव देत नसतो, पण आपल्या पेशंटच्या केसमध्ये ही गादी या मोठ्या शिरेवरती छोट्या शिरेवरती दबाव देत होती. त्यामुळे पेशंटच्या डाव्या हाताला मुंग्या येत होत्या आणि डावा हात कमजोर होत गेलेला होता. या पेशंटमध्ये आपण मुख्यतः ट्रीटमेंट ऑपरेशननी केलेली आहे. आता या आजाराची ट्रीटमेंट कशी करतात? प्रत्येक पेशंटला जेव्हा असा त्रास होतो तेव्हा प्रत्येकालाच ऑपरेशनची गरज पडते. सर्वायकल स्लीप डिस्क डिसीज या आजाराची ट्रीटमेंट आपण कुठल्या प्रकारे करतो याच्याबद्दल थोडंसं बोलूया. सर्वायकल स्लीप डिस्क डिसीज हा आजार जेव्हा होतो त्यावेळेस दोन प्रकारचे ट्रीटमेंट आहेत, मेडिकल आणि सर्जिकल. मेडिकल ट्रीटमेंट ही सुरुवातीला वापरली जाते, ज्याच्यामध्ये आपण टॅबलेट प्रीगॅबॅलिन, गाबापेंटिन, एनसेडचे ज्याच्यामध्ये डायक्लोफिनॅक किंवा आयब्रोफेन विथ मसल रिलॅक्सेंट या गोळ्या दिल्या जातात. यासोबतच पेशंटला विशिष्ट फिजिओथेरपी दिली जाते, ग्रॅज्युअल आयसोमेट्रिक एक्झरसाइज दिले जातात किंवा मॅट्रिक्स थेरपी दिली जाते, ज्याच्यामध्ये आपण आयसोव्हॉल्युमेट्रिक एक्झरसाइज देतो त्याच्या स्नायूंना, ज्याच्यामुळे पेशंटच्या वेदना कमी होतात. त्यासोबतच प्रीगॅबॅलिन दिली जाते. प्रीगॅबॅलिन हे एक न्यूरोट्रॉपिक ड्रग आहे, त्याच्यामुळे पेशंटचं नर्व रिलेटेड पेन कमी होऊन जातं. जेव्हा मेडिकल ट्रीटमेंट आपण एक 6 ते 12 आठवडे कंटिन्यू करतो आणि त्या मेडिकल ट्रीटमेंट नंतर सुद्धा जेव्हा पेशंटचं पेन रिलीफ टोटली पेशंटला पेन रिलीफ मिळत नाही किंवा पेशंटचा जेव्हा आपण मेडिसिन स्टॉप करतो, मेडिसिन बंद करतो, लगेचच पुन्हा वेदना चालू होतात, अशा कंडिशनमध्ये आम्ही ऑपरेशन करतो. त्याच्यामध्ये स्टार हॉस्पिटल आणि स्पर्श हॉस्पिटल येथे आम्ही कार्ल झीस या वर्ल्ड्स बेस्ट मायक्रोस्कोप खाली आम्ही ऑपरेशन करतो. हा एक न्यूरो मायक्रोस्कोप आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 3 डायमेन्शनल आणि HD फोटो दिसतो. गादी आणि शिरा हे आम्हाला मॅग्निफाईड दिसतात, ज्याच्यामुळे आपल्याला ऑपरेशन करण्यास खूप सोपं होतं किंवा शिरेला इजा होत नाही म्हणजे मायक्रोस्कोपमध्ये ऑपरेशन करताना. यामध्ये आम्ही ऑपरेशन काय करत असतो तर आम्ही मानेच्या समोरच्या भागातून ऑपरेशन करतो. एकच टाक्याचं हे ऑपरेशन असतं, ज्याच्यामध्ये आम्ही दुर्बिणीने आतमध्ये जातो. हा पेशंटच्या मानेच्या गादीच्या ऑपरेशनच्या नंतरचा एक्सरे आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की पेशंटच्या या 2 गाद्या आपण बदललेल्या आहेत आणि ऑपरेशनच्या नंतर पेशंटची मानेची मुवमेंट आपल्याला दिसते, ज्याच्यामध्ये ऑपरेशनच्या नंतर पेशंटला हे 1 टाक्याचं ऑपरेशन होतं, ज्याच्यामध्ये आपण दुर्बिणीच्या खाली ऑपरेशन केलेलं आहे मानेच्या समोरच्या भागातून आणि पेशंटच्या 2 गाद्या बदललेल्या आहेत, ही एक आणि ही एक. 5-6 आणि 4-5 नंबरची गादी आपण बदललेली आहे. ऑपरेशन तर पेशंटचा विकनेस, डाव्या हाताची कमजोरी, मुंग्या या पूर्णपणे निघून गेल्या आणि पेशंट आता पुन्हा कामाला सुरुवात केलेली आहे पेशंटला ऑपरेशनच्या नंतर आपण तिसऱ्या दिवशी सुट्टी केली आणि त्याचा विकनेस, पॅरालिसिस पूर्णपणे रिकवर झालेला आहे. या ऑपरेशनचे रिझल्ट खूपच एक्सलंट आहेत. आजपर्यंत आम्ही ऑपरेशन करतोय आता मागच्या 7-8 वर्षापासून, पण कोणीच या दुर्बिणीखाली ऑपरेशन केल्यानंतर कोणी लुळं पडलेलं नाहीये आणि या ऑपरेशनचे सक्सेस रिझल्ट खूपच एक्सलंट आहेत. गोळ्याची किंवा मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जिकल ट्रीटमेंट कम्पेअर करता सर्जिकल ट्रीटमेंट हा 1 टाइम इलाज आहे, म्हणजे ज्यावेळी आपण एकदा ऑपरेशन केलं की शरीराचा दबाव निघून येतो, पेशंट वेदना वेगळी होते. याशिवाय 2 दिवसातच पेशंटला सुट्टी होते, इन्फेक्शनची रिस्क कमी असते. मेडिकल ट्रीटमेंटमध्ये पेशंटची वर्षानुवर्ष गोळ्या, स्टेरॉइड्स याच्यामुळे पेशंटला डायबिटीससारखा आजार होऊ शकतो किंवा किडनीवरती इफेक्ट होऊ शकतो आणि ही ट्रीटमेंट कंटिन्यू करून सुद्धा पेशंटचा विकनेस जेव्हा वाढतो किंवा कमजोरी जेव्हा हातातली वाढत जाते त्यावेळेला आपण ऑपरेशनचाच सल्ला घेतो. त्यावेळी ऑपरेशनचा खर्च आणि मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च विचार करता सर्जिकल रिझल्ट किंवा सर्जरी हा ऑप्शन बेटर असतो, पण ह्याला विशिष्ट न्यूरोसर्जनला दाखवूनच या निर्णयाबद्दल आपण खात्री करून घेतलेली बरी असते.
माझ्याकडे मी ऑपरेशन जेव्हा सजेस्ट करतो तेव्हा पेशंटला एक विकनेस असेल तर, न्यूरो डेफिसिट असेल तर, किंवा हातामध्ये ताकद नसेल, मुंग्या खूप येत असतील आणि मेडिकल ट्रीटमेंट देऊन सुद्धा किंवा मेडिसिन देऊन सुद्धा जर का पेशंटला रिलीफ मिळत असेल तर त्यावेळेला आपण सर्जरीचा सल्ला देतो.